नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई या पदासाठी जीकेवर आधारित IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये न्यायालयावर आधारित सर्वात जास्त प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि यातले काही प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये येणारे सुद्धा आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मुंबई उच्च न्यायालयावर भरपूर पेपर मी अपलोड केलेले आहेत. त्या अगोदरचे पेपर तुम्हाला कुठं पाहता येतील माहिती आहे का? तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर कोर्ट भरती किंवा न्यायालय भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. सध्या फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. आणि याच्यामधून लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा सिलेबस छानपैकी कव्हर होतो. याच्यामध्ये म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सर्व काही डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर जे आपलं लिपिक आहे, लिपिकचे 200 प्रश्न सरावास 200 पेपर प्रश्न नाही 200 पेपर सरावासाठी दिलेले आहेत टॉपिक वाईज विषयानुसार. आणि पिऊनचे सुद्धा भरपूर प्रश्न टॉपिक वाईज सरावासाठी दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कोठे झाली? आता भारतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ना, ती सुरुवातीला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे हे 3 उच्च न्यायालय सर्वप्रथम निर्माण झाले. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे हे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे बरं का. दुसरा प्रश्न आहे पहा, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? आता CBI म्हणजे काय माहिती आहे का? तर क्राईम ब्युरो इन्व्हेस्टिगेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि CBI ही संस्था गुन्हे तपास याच्याशी संबंधित आहे. हे त्याचं उत्तर आहे. गुन्हे तपास हे त्याचं उत्तर आहे. जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात आणि त्यांचं व्याप्ती खूप मोठी असते, अशाच गुन्ह्यांचा तपास CBI मार्फत केला जातो. कलकत्ता, मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार स्थापन झाली? आता या ठिकाणी पहा, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई ही जी उच्च न्यायालय आहेत ना, ही भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 या कायद्यानुसार स्थापन झाली. म्हणजे कायदा आहे 1861चा, पण स्थापना कधी झाली? 1862 मध्ये, हे लक्षात असू द्या. आणि याच्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आपल्याला ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेत आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे 1862 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण आता पाहूयात पहा. आणि प्रश्न आहे, एक मिनिट. प्रश्न असा आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? आता उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ना, आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतींकडे सादर करत असतात. हे त्याचं उत्तर आहे. भले ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, पण ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करत असतात? तर राष्ट्रपतींकडे सादर करत असतात. हे लक्षात असू द्या. त्याच्या पुढे आता पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशापर्यंत आहे? आता हा जो लक्षद्वीप आहे हा कुठे माहिती आहे का? अरबी समुद्रामध्ये आहे. लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे. आणि याचं जे म्हणजे लक्षद्वीपचं जे उच्च न्यायालय, म्हणजे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे? तर केरळ या राज्याचं जे उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लक्षद्वीप हे सुद्धा येतो. त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न असा आहे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? राज्यातील तर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं राज्यातील पहिले ग्राम न्यायालय हे उरळी कांचन या ठिकाणी आहे. आता हे उरळी कांचन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे उरळी कांचन आहे पहा, पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये उरळी कांचन आहे. आणि तिथे महाराष्ट्र राज्यातील पहिले ग्राम न्यायालय स्थापन झालेलं आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत बरं, 500 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर भारतात पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? आता भारतामध्ये जे पहिलं उच्च न्यायालय आहे ना,
ते टोलतत्ता या ठिकाणी स्थापन झाला. मुळामध्ये मद्रास, मुंबई आणि टोलतत्ता 3 ठिकाणी, पण या पर्यायांमध्ये दिल्ली, गुजरात, पंजाब आणि कोलकाता दिले, तर त्यानुसार याचं उत्तर काय आहे? कोलकाता हे त्याचं उत्तर आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. कोलकाता हे शहर हुबळी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हुबळी ही गंगा नदीची वितरिका आहे. त्याचबरोबर हावडा ब्रिज हा याच्यामध्ये आहे, कशामध्ये? कोलकातामध्येच आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1 मिनिट, सेटिंग थोडीशी हल्ली माझ्याकडून, 1च मिनिट द्या मला. पुढचा प्रश्न आहे पहा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. कोणाचा अधिकार आहे तो? राष्ट्रपतींचा अधिकार आहे. म्हणजे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यांना पद व गोपनीयतेची शपथ राज्यपाल देतात, परंतु नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाचा असतो? राष्ट्रपतींचा असतो, पण शपथ राज्यपाल देतात. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ना, ते आहेत पहा न्यायमूर्ती चंद्रशेखर, आणि मला वाटते सप्टेंबर 2025 पासून हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई दोन्ही परीक्षेमध्ये असे प्रश्न आलेले आहेत की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत म्हणून, तर ते लक्षात ठेवा. आपल्या परीक्षेपर्यंत जर बदल झाला तर नवीन नाव पण लक्षात ठेवा, पण सध्या तरी न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आहेत. पुढे पहा आता, आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आगरतळा ही जी आहे ना, ही त्रिपुराची राजधानी आहे. पहा, त्रिपुरा कोणत्या देशाला लागून आहे? तर बांगलादेशाला. मग आगरतळा अखोरा हा जो रेल्वे प्रकल्प आहे, हा कोणत्या 2 देशांशी संबंधित आहे? तर भारत आणि बांगलादेश या 2 देशांशी संबंधित आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या प्रत्येकी 30 टेस्ट दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा आत्तापर्यंत साधारणपणे 20 टेस्ट अपलोड झालेले आहेत. अजून भरपूर टेस्ट अपलोड होणार आहेत, आणि या 30ला 30 तर टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. 30 सोडून इतर वेगळ्या 20 टेस्ट दिल्यात, म्हणजे भरपूर टेस्ट तुम्हाला 150 पेक्षा जास्त टेस्ट त्याच्यामध्ये मिळतील, टॉपिक वाईज आणि फुल टेस्ट मिळून. चला त्या, आणि तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. टॉपिक वाईज 200 टेस्ट त्याच्यामध्ये आत्तापर्यंत अपलोड झाल्यात, अजूनही भरपूर होणार आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. पुढचा प्रश्न आहे पहा, 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. आणि प्रश्न असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या होत्या. हे त्याचं उत्तर आहे. न्यायमूर्ती फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. 12वा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे? तर 1862 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आणि उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार 1862 मध्ये स्थापना झाली. कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आता मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे ना, ते नागपूरला आहे, पणजीला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, पण पुणे या ठिकाणी नाही. आता याच्यामध्ये पुणे हे त्याचं उत्तर आहे. इथे एक लक्षात ठेवा, कोल्हापूर हे नाव आता तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवा. तर हे जे कोल्हापूर आहे ना, या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणता बेंच? सर्किट बेंच. सर्किट म्हणलं की आपल्याला लगेर व मुन्नाभाई आठवतो, पण तो सर्किट नाही. सर्किट बेंच हे कोल्हापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचं जे कार्यक्षेत्र आहे ना, ते महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, दादरा नगर हवेली, दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश, म्हणजे 2 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश, एवढ्या मोठ्या प्रदेशावर मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र आहे. आणि त्याचे खंडपीठ 3 आहेत, नागपूर, पणजी, औरंगाबाद खंडपीठ किंवा छत्रपती संभाजीनगर. आणि त्याचा सर्किट बेंच कोल्हापूरला आता नव्यानं स्थापन झालेला आहे. आता कोल्हापूरला जो सर्किट बेंच स्थापन झालाय ना, त्यामध्ये एकूण 6 जिल्ह्यांसाठी आहे बरं का. हा सर्किट बेंच किती जिल्ह्यांसाठी आहे? 6 जिल्ह्यांसाठी आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 14 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा. आणि प्रश्न असा आहे, दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे
ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारे न्यायालय कोणते? म्हणजे दक्षिण भारतातील पहिलं आणि देशातील 8वं ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करणारं न्यायालय कोणतं आहे? तर ते न्यायालय आहे पहा मद्रास उच्च न्यायालय. ब हे त्याचं उत्तर आहे, मद्रास उच्च न्यायालय. त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पोंगल हा जो सण आहे ना, हा तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. तर तामिळनाडू या ठिकाणी पोंगल हा सण साजरा केला जातो. आता गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे ना, हे भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे, भाई श्रीपाद अमृत डांगे. तर गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता 17 नंबरचा प्रश्न आपण पाहूया आणि प्रश्न आहे पहा, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक मानवी हक्क दिवस हा दरवर्षी 10 डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो. आता डिसेंबर वरून मला एक आठवलं की 1 डिसेंबरला दरवर्षी आपला एड्स दिन साजरा केला जातो आणि जागतिक मानवी हक्क दिन हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. तर हे दोन्ही दिवस महत्त्वाचे आहेत, वेगवेगळ्या परीक्षांना विचारले जातात. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे? तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे की वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. त्याच्या पुढे आता फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड हे जे अभयारण्य आहे ना, हे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता रायगडचं मुख्यालय कुठे आहे? तर अलिबाग या ठिकाणी आहे बरं का. 20 नंबरचा प्रश्न आणि रायगडचं अगोदरचं नाव होतं कुलाबा. त्याच्या पुढे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरलनं लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. हे त्याचं उत्तर आहे की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. जर अजून आपले 10 प्रश्न पाहायचे बरं का. जर तुम्हाला क्लर्क या पदासाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. भरपूर व्हिडिओ अपलोड झालेत, अजूनही व्हिडिओ येणार आहेत आणि परीक्षेत जसे प्रश्न येतात ना तसं सगळं व्यवस्थित यामध्ये शिकवलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि लिपिक आणि शिपाईसाठी न्यायालय भरती ई बुक सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला त्याच्या पुढचा आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि पुढचा प्रश्न आहे पहा, मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आता हा जो मूळदूस आहे ना, हा जो रोग आहे ना, हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि खास करून हा लहान मुलांना होतो आणि याच्यामध्ये पाय वाकडे होतात पहा. मूळदूस हा आजार हाडांशी संबंधित आहे, पाय वाकडे होतात लहान मुलांचे. त्यासाठी लहान मुलांना कोवळ्या उन्हामध्ये सकाळी सकाळी नेत जा. ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा दर्शवते? तर ड्युरंड ही जी रेषा आहे ना, ही पाकिस्तान व अफगाणिस्तान या 2 देशांच्या दरम्यानची सीमारेषा आहे. आता मुळामध्ये ही जी ड्युरंड रेषा आहे ना, भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सुद्धा आहे, पाकिस्तान व अफगाणिस्तान मध्ये सुद्धा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान रॅडक्लिफ नावाची सीमारेषा आहे. त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन नावाची सीमारेषा आहे. तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. ही नावं कुठून आलेत माहिती आहे का? मॅकमोहन, रॅडक्लिफ, ड्युरंड. तर ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं ह्या सीमारेषा ठरवलेल्या आहेत त्यांची नावं यांना दिलेली आहेत. तर हे सुद्धा माहिती असू द्या तुम्हाला. त्याच्यानंतर आता 23 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAG अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा व्हिडिओ. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठीचं पहिलं न्यायालय कुठं स्थापन झालं माहिती आहे का? ते आपल्या पुण्यामध्ये स्थापन झालेलं आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसंच पुण्याला महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या पण काही गोष्टी आहेत ज्याची लक्षात असू द्या. याच्या पुढे आता 24 नंबरचा प्रश्न आहे पहा,
दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली? तर दादासाहेब फाळके पुरस्काराची जी सुरुवात आहे ना ती 1969 मध्ये झालेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे 1969. त्याच्या पुढे आता 25 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1969 ला झालेली आहे. सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली? तर आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा सर्वोच्च न्यायालय आहे त्याची स्थापना ही 1950 मध्ये झालेली आहे. आणि भारताचं सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. परीक्षेत तुम्हाला येणारे प्रश्न आहेत बरं का मित्रांनो. डळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर डळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा जो योग्य अर्थ आहे ना तो आहे पहा, नुकसान होता होता टळणे असा त्याचा अर्थ होतो. ब हे त्याचं उत्तर आहे. डळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजे नुकसान होता होता टळले. त्याच्या पुढे औषध या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर औषध हा जो शब्द आहे ना त्याचा जो समानार्थी शब्द जो आहे औषध, तर त्याचा समानार्थी शब्द आहे पहा उतारा. हा औषध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ब हे त्याचं उत्तर आहे उतारा. आता 28 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि प्रश्न आहे प्रयोग ओळखा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ऑप्शन आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग. तर शेवटी मी डॉक्टरांना विचारलं किंवा विचारले तर हे कशाचं उदाहरण आहे? तर भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. क हे त्याचं उत्तर आहे भावे प्रयोग. त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर खिन्न हा जो शब्द आहे ना खिन्न म्हणजे उदास, दुःखी, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द ऑब्विसली कोणता असणार आहे? आनंदी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा आता 30 नंबरचा. विश्राम बेडेकर या लेखकाने खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर विश्राम बेडेकर हे जे आहेत ना यांनी रणांगण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? तर रणांगण हे आहे. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई पदासाठी न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक मिळत आहे. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.